नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आता सध्या 1 नोव्हेंबर आणि पाण्याचा पूर्ण उगलावा भेटल्याच्या नंतर आपल्याला आता फवारणी करून घ्यायची आहे। तर फवारणी करत असताना आपल्याला पहिले शेतामध्ये आपल्या वापसा कंडिशन असली त्या पद्धतीने आपण फवारणी करून घ्यायची आहे। आणि फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये काय काय आपल्याला पिवळ्यापणावरती काय करावं लागेल आणि काय पद्धतीने सोडावं लागेल हे पूर्ण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे आपल्या आले पिकामध्ये बॅक्टेरियल करपा आणि थोड्या प्रमाणात शेंड्यावरती पिवळापणा दिसत आहे। तर आता आपण फवारणी घेत आहोत। तर फवारणीमध्ये आपण हे मॅक्रोन्यूटन घेत आहोत आणि या अळीसाठी आपण हे आदामा कंपनीचं बॅराझाइड आणि स्क्वेअर कवच अशा प्रकारे आपण बकेटमध्ये द्रावण तयार करून आपल्या आले पिकावरती आपण फवारणी करत आहोत। आणि फवारणी झाल्याच्या नंतर लगेचच आपण झिंक आणि फेरस सोडून घेणार आहोत। तर हे महाफीड कंपनीचं झिंक आणि फेरस अशा प्रकारे आपण एकरी 1 किलो आणि फेरस अर्धा अशा प्रकारे आपण आले पिकामध्ये आपल्या सोडून घेणार आहोत। आणि पूर्ण आले पिकामध्ये आपल्या थोड्या प्रमाणात पिवळापणा दिसत आहे। तर त्यावरती आपण फवारणी करून त्यामध्ये मिक्स मॅक्रोन्यूटन ते पण आपल्याला काम करेल। आणि आपण खालच्या साईडला झिंक आणि फेरस घेत आहोत। तर त्यामधून आपल्या 100% आपल्या आले पिकामध्ये पूर्ण क्वालिटी आणि काळोखी दिसून येईल। तर अशा प्रकारे आपल्या आले पिकामध्ये सध्या कंदवाडीचा टाईम चालू असल्या कारणाने तर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता अतिशय आपल्या आले पिकामध्ये फुट्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढताना दिसत आहे। तर त्यावरती आपल्याला पूर्ण नियोजन तयार करून आपल्या आले पिकामध्ये काय काय सोडावं लागेल तर संपूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये दिलं गेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। तर अशा प्रकारे आपण फवारणी करून घेत आहोत। तुम्ही बघू शकता यावरती स्क्वेअर कवच टिपक्यासाठी पिवळापणासाठी आपण मिक्स मॅक्रोन्यूटन त्यामध्ये घेतलं। आळीसाठी आपण आदामा कंपनीचं ते बॅराझाइड घेतलं आणि स्टिकर टाकून घेतलं त्यामध्ये। आणि त्यानंतर आपण ही फवारणी झाल्याच्या नंतर लगेचच झिंक आणि फेरस सोडून घेणार आहोत। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।